इस्रायल इराण युद्ध लवकर संपण्याची शक्यता धुसर. युद्ध आणखी 4 किंवा 5 आठवडे चालू शकेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्तवली शक्यता. युद्ध संपण्याची कोणतीही शक्यता नाही, ट्रम्प यांचं वक्तव्य. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा इराणचा दावा. नेतन्याहूंचं भविष्य निश्चित, इराणचा इशारा. खामेनेंच्या मृत्यूवर सरकारचं मौन. तटस्थ नव्हे तर ती जबाबदारीपासून पळवाट. काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची केंद्र सरकारवर टीका. इराण इस्रायल संघर्षावर भारतानं तत्वनिष्ठ भूमिका घ्यावी, सोनिया गांधींची मागणी. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील अमेरिकन दूतावासावर इराणचा ड्रोन हल्ला. 2 सशस्त्र ड्रोनद्वारे भीषण हल्ला. दोन्ही देशांमधील तणाव टोकाला. दुबईहून एमिरेट्सचं पहिलं विमान मुंबईत दाखल. दुबईहून 388 प्रवासी मुंबईत पोहोचले. काही मोजक्याच विमानसेवांना परवानगी. सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये अडकलेल्या भारतीयांना आज विशेष विमानानं परत आणलं जाणार. इंडिगोच्या 10 विशेष विमानातून अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप भारतात आणलं जाणार. इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धातील पहिला भारतीय बळी. MKD व्योम जहाजावरील भारतीय नागरिकाचा मृत्यू. ओमानमधील भारतीय दूतावासाकडून शोक व्यक्त. इराण इस्रायल युद्ध आणखी पेटण्याची शक्यता. 14 देशांमधील अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश. मध्य पूर्व देश तात्काळ सोडा. सुरक्षा धोक्यात असल्याचं सांगत इमर्जन्सी जारी. युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान सीमारेषेवर अलर्ट. जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये सुरक्षा अधिक कडक. युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर अलर्ट मोडवर. माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंना मोठा दिलासा. कृषी साहित्य खरेदीबाबत अंजली दमानी यांचे मुंडेंवरचे सगळे आरोप लोकायुक्तांनी फेटाळले. मुंडेंवरील सगळे आरोप ठरले खोटे.